एमएमआरच्या विकासाची जबाबदारी आता नोकरशहांकडे असणार आहे। राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी केंद्राने हा निर्णय घेतलाय। एमएमआर मध्ये जे काही विकासाची कामं होतील ती संपूर्ण जबाबदारी यापुढे आता नोकरशहांकडे असणार आहे। एमएमआर रिजनमध्ये जी विकासाची कामं होतात त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होतो तो टाळण्यासाठी केंद्राने सूचना दिलेल्या आहेत। मुंबई महानगर प्रदेश विकासाचं क्षेत्र म्हणून विकसित करणारा देशातील पहिलाच पथदर्शी प्रकल्प आहे। दरम्यान मुंबई महानगर प्रदेशात ही योजना राबवली जाणार आहे। या समितीमध्ये कोण कोण असणार आहेत त्यावर एक नजर टाकूयात। नीती आयोगाच्या शिफारसीनुसार समिती गठीत केली आहे। ग्रोथ हब समन्वय समितीचे सदस्य कोण ते आपण पाहतोय। मुख्य सचिव सुजाता सौनिक समितीच्या अध्यक्षा असतील। नगर विकास, उद्योग, पर्यावरण, पर्यटन या विभागांच्या मुख्य सचिवांचा यामध्ये समावेश असेल। मुंबई महानगर प्रदेशातील जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त समितीचे सदस्य असतील। एमएमआरडीए, एमआरडीसी, म्हाडा, सिडको तसंच एमआरडीसीच्या सीईओंचा यामध्ये समावेश असेल। नीती आयोगाच्या शिफारसीनुसार समिती गठीत करण्यात आली आहे। तर या समितीवर जबाबदारी काय असेल ते पाहूया। नीती आयोगाच्या शिफारशींच्या जलद अंमलबजावणीवर देखरेख ठेवणं ही महत्त्वाची जबाबदारी असेल। त्यानंतर परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यावर सुद्धा लक्ष असणारे ही सुद्धा जबाबदारी या समितीवर असेल। महानगर परिसराचे सकल देशांतर्गत उत्पादन 2030 पर्यंत 26 लाख कोटींवर नेलं जाणार आहे। दुबईच्या धर्तीवर मुंबईत भव्य नॉलेज पार्क उभारण्याची जबाबदारी या समितीवर असेल। स्टार्टअप आणि रोजगार क्षमतेला चालना देणं हे सुद्धा महत्त्वाचं काम असेल। पर्यटन वाढीसाठी मड, गोराई, अलिबाग आणि काशीद येथे पर्यटन केंद्र विकसित केलं जाणार आहे ही सुद्धा जबाबदारी या समितीवर असेल। अटल सेतूला लागून 500 एकर जागेवर थीम पार्क बनवणं ही सुद्धा जबाबदारी असेल। अधिक माहिती घेऊया। आपल्या प्रतिनिधी सायली पाटील आपल्या सोबत जोडल्यात। सायली जी, मुंबई महानगर प्रदेश असेल किंवा सुरत, विशाखापट्टणम, वाराणसी हे जे सगळे महानगर आहेत या प्रदेशांचा विकास करण्याचा निर्णय किंवा यांना एक ग्रोथ हब बनवण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतलाय आणि त्यामुळे आता त्याची सुरुवात करायला घेतली आहे केंद्र सरकारने, ती म्हणजे मुंबई महानगर प्रदेशात एक विकास प्रकल्प आणून आणि यातूनच पुढील 5 वर्षात मुंबई महानगर प्रदेशाचं उत्पादन हे दुप्पट करण्याचा प्रयत्न यातून केला जाणार आहे। तसेच होणारी विविध विकास कामं असतील यावर शासनाचं लक्ष असणार आहे आणि यासाठी वेगळी विकास समिती सुद्धा गठीत करण्यात आली आहे। नीती आयोगानं या सगळ्या जो काही निर्णय आहे याची अंमलबजावणी, या विकासांची अंमलबजावणी ही जलद गतीने व्हावं यासाठी वेगळी समिती गठीत केली आहे। त्यानंतर या समितीला गठीत करण्याचं कारण म्हणजे कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये, या सगळ्या विकास कामांमध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप होऊ नये हे या सगळ्या मागचं महत्त्वाचं कारण आहे। जी, धन्यवाद सायली दिलेल्या या माहितीबद्दल।